मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न आता भोवला तर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक असणार नवे आयुक्त। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यात जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचंच सरकार जबाबदार। तर विनाअनुदानित शिक्षकांच्या या आंदोलनाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महाविकास आघाडीकडे बोट। सरसकट विनाअनुदान संस्थांना परवानगी दिल्याचाही आरोप। राज्यात रायगड आणि चंद्रपूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात सध्या पावसाचा येलो अलर्ट जारी। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात। तर 8 गावांना पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग सुद्धा बंद। हजारो हेक्टर शेतीला याचा फटका। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठानी या 5 नद्यांना पूरपरिस्थिती कायम। तर जिल्ह्यातील 22 रस्तेही बंद। 6 तालुक्यांचा संपर्क तुटला। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये ककोडी, चिचगड या मार्गावर पर्यायी पूल वाहून गेला। मार्गावरील वाहतूक बंद। तर काही गावांशी संपर्क सुद्धा तुटला। रस्ते कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियंत्यांसमोरच ट्रक कोसळला। बीडच्या खडकीतली घटना अभियंत्यासह पाहणी करणारे अगदी थोडक्यात बचावले। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर या नावाने ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार। तर गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली। आजपासून 3 दिवसीय उत्सव। तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दाखल। दाढीचे केस दर 4 दिवसांनी कलर करावे लागतात तेव्हा निवृत्तीची वेळ आली आहे समजायचं। कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया।